महायुतीला 3 ठिकाणची बंड शमवण्यात यश। महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतलाय। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाण यांच्या सूचना। तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचाही विश्वास व्यक्त। शिंदेंच्या शिवसेनेतील 2 बंड शमले। छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार। तर रायगडमध्ये देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी यांचा अर्ज मागे। छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीतून अब्दुल सत्तार यांच्याकडून माघार। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत काल 3.5 तास चर्चा। युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या, शिंदेंच्या सत्तारांना सूचना। तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोनवरून संवाद। आमचा मोठा भाऊच आमच्याकडून सत्ता हिसकावून घेतोय, स्थानिक पातळीवरती आमचा रोष। मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा करून निर्णय घेणार, अब्दुल सत्तार यांचं विधान। नाशिकचे भाजप बंडखोर गीते बंधूंच्या माघारीसाठी शिंदेंच्या सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू। मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून, मात्र गणेश गीते आणि गोकुळ गीते नाशिकमधून गायब। आमचा पहिला शत्रू शिंदे सेना, त्यांना रोखणं आमच्यासाठी मोठं आव्हान नाहीये। शिंदे गट केवळ पैशांचा फोर्स। संजय राऊत यांची शिंदेंच्या सेनेवर टीका। शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार। 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। आचारसंहितेमुळे निवडणुकीनंतर घोषणा, फडणवीसांची माहिती। सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे। सरकारने जास्त अटी घातल्यात, रोहित पवारांची टीका। तर कर्जमाफी फक्त दिखावा, शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का। आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद, अर्जावर बोगस सही। सूचक नागेश भोसलेंचाच आक्षेप। तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा बाजोरी यांच्या अर्जावर आक्षेप। संपत्तीच्या माहितीमध्ये तफावत असल्याचा आरोप आहे। निर्णयाविरोधात बाजोरी यांची कोर्टात धाव। दिल्लीच्या मालविया नगरमध्ये एका रेस्टॉरंटला भीषण आग। 21 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती। अनेक जण जखमी। सकाळी 9च्या सुमारास दुर्घटना। गुजरातमध्ये सुरत धुळे महामार्गावरती भीषण अपघात। 2 बसच्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू। अपघातानंतर दोन्ही बसला भीषण आग। मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील शोक व्यक्त। पुण्याच्या दौंड तालुक्यात गर्भलिंग निदानाचा रॅकेट उघड। केडगाव परिसरामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार। 2 डॉक्टरांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं नवी मुंबईत सरकार विरोधात आंदोलन। महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चा। रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी। रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही आंदोलनामध्ये सहभागी। बोरिवलीच्या गोराईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। गोराई मँग्रोव्ह पार्क लवकरात लवकर खुलं करण्याची आंदोलकांची मागणी। युवा सेनेकडून प्रतिकात्मक उद्घाटन करत आंदोलन। मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी। दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात पाऊस। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे जलमय। नाले सफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी। खत विक्री केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। खरीप हंगामाच्या तयारीमुळे युरिया खताची मागणी वाढली। पुणे विषारी दारू प्रकरणात आणखी 4 पोलीस निलंबित। आतापर्यंत पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागातील 29 जणांचं निलंबन। तर पोलिसांकडून मिथेनॉल विक्री करणाऱ्या 2घांना बेड्या। राज्यात विविध ठिकाणी औषध आणि प्रशासनाच्या कारवाईचा धडका। माजलगावातील 3 नामांकित स्वीट मार्ट वरून पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने जप्त। अकोल्यामध्ये भेसळयुक्त तुपाचा संशय। तर दौंडमधील गुळ उत्पादकांवर देखील मोठी कारवाई।